आठ नका येऊ देऊ, ठीक आहे. तर ह्या ज्या योजना आहेत, बोर होऊ नका. हा कार्यक्रम तुमचा आहे, तुमचा कार्यक्रम आहे हा. इथं आपले जे श्रीकांतदादा शिंदे येऊन राहिलेले आहेत, हे तुमच्यासाठी येऊन राहिलेले मुंबईवरनं. 3 वेळ खासदार आहेत. भरपूर प्रयत्न केला विरोधकांना त्याला पाळण्याचा. 8 दिवस 10 दिवस पहिले त्यांची तिकीट फायनल झाली आणि निवडून आले भरपूर मतानं. ते तुम्हाला भेटायला येऊन आले. तुमच्या सगळ्या समस्या कागदावर लिहा, स्वतः भेटा, त्यांना द्या. तुमच्या गावात रस्ते नाही आहेत, बांधण रस्ते नाही आहेत, दवाखान्याची व्यवस्था नाही आहे. तुमच्या इथं तहसीलमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असन, पंचायत समितीमध्ये काही प्रॉब्लेम असन, तुम्हाला जर कोणी त्रास देत असन, सगळं सांगा, त्यांना सांगा. आणि हा तुमचा भाऊ मुन्ना इसोकार, अंजनगाव सुरजी शिवसेना शहर प्रमुख, मला सांगा. तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम दूर होतील, कोणतीही असो. तुमच्या मुलीला शाळेमध्ये, रस्त्यामध्ये कुठेही जर त्रास होत असेल तर ती माझी बहीण आहे, आम्हाला कळवा. ही शिवसेना नावच हे आहे की जर महिलांना कोणी त्रास देत असन, कुठंतरी जर आपण कमी पडत असन, शिवसेनेसोबत कॉन्टॅक्ट करा. प्रत्येक गावात शाखा आहे, शाखा प्रमुखाला भेटा. शहरामध्ये असाल, शहर प्रमुखाला भेटा. तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, जिल्हा प्रमुख यांना फोन करा, यांना सांगा माझ्या मुलीला त्रास आहे. चौकात जाताना कोणी जर त्या मुलीला छेडखानी करत असेल तरी आमच्यावर कॉन्टॅक्ट करा तुम्ही. त्याला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण शिंदे सरकार हे महिलांचं सरकार आहे, माता भगिनींचं सरकार आहे. आता कुठं कुठं काय होते, महिला स्वतः काही महिला त्यांना असं वाटते की आपण घर गृहिणी आहो, बाहेर कसं पडायचं, काही बंधनं असतात, घरच्यांना विचारावं लागतं. पण हे मनातून काढून टाका. आज जे आपल्याला महिलांना राजकारणामध्ये जे आरक्षण आहे, सगळं राजकारणाचा वापर करायचा, आरक्षणाचा वापर करायचा आणि पूर्ण ताकदीनं निवडणुकीमध्ये उभं राहायचं, पूर्ण ताकदीनं. महिला म्हणजे ही कमजोर नाही, महिला आहे म्हणून पुरुष आहे. आपलं मागचं काय झालं माहित आहे काय, आपल्या इथं खासदारकीची निवडणूक होती, लोकसभेची निवडणूक होती. आपल्या अमरावती जिल्ह्यात 300 लग्न होते. उन्हाळ्याचा टाइम, गर्दी भरपूर, विरोधक एकदम लई नीट. आपल्या बाया काय म्हणत, लय गर्दी आहे माय, काय करू, ऊनही लय आहे, मग जाऊ. कोणी लग्नात गेलं, जेवण जास्त झालं, महिलेला उशिरा बसायला भेटते. जेवण झाल्यानंतर तिने काय म्हटलं, जाऊ दे आता, आपल्याला एका मतानं काही फरक पडते काय मोदी साहेबांनी. हा विचार केल्यामुळे आपल्याला बहुमत भेटलं नाही म्हटलं, तुम्हाला सांगतो. पण यावेळेस विधानसभेमध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आपल्याला बहुमत भेटलंच पाहिजे. प्रत्येकानं मतदानाला जायचं, प्रत्येकानं मतदान द्यायचं. हे जे आपल्या महिलांना रॅलीमध्ये आपल्या महिलांच्या गाडीला लाथा मारतात, चौकामध्ये तुम्हाला त्रास देतात, काय यांची हिंमत कुठं वाढली माहित आहे काय, आपण मतदानाला जात नाही. मतदान करणे आपला हक्क आहे. एक विशिष्ट समाज आपल्या गणपतीवर गोटे मारते, आहे का लक्ष, दगडफेक करते. तुम्ही त्यांच्या दुकानातून फ्रूट, भाजीपाला सगळ्या गोष्टी विकत घेता. आज मुरेची यात्रा चालू आहे, या विशिष्ट लोकांचे दुकानं लागलेले आहेत तिथं. या दुकानांमध्ये आपण जातो, सगळं घेतो, देवीची मिरवणूक निघते, ते गोटे मारतात. अजिबात सामान विकत नका घेऊ त्यांच्याकडून, अजिबात घ्यायचं नाही, अजिबात त्यांच्याजवळ जायचं नाही. मला कोणत्या समाजावर बोलायचं नाही आहे. सर्व महिलांनी लक्ष द्या. मला बऱ्याच महिला इथे म्हणत आहे की आमच्या खात्यावर एकही रुपया आलेला नाही. सुरुवातीलाच त्या ताई आल्या, त्यांनी आपल्याला सांगितलं की ज्यांनाही काही प्रॉब्लेम असतात, लाडकी बहीण योजनेचे पैसे ज्या बहिणीला आलेले नाही, ज्या मागणीपर्यंत पोहोचले नाही, इथे समोर QR स्कॅन दिलेला आहे. ज्यांच्याकडे असा अँड्रॉइड फोन असेल त्यांनी स्कॅन करा, त्याच्यामध्ये एक फॉर्म येते तो फिल करा आणि तो झाल्यानंतरही जर काही अडचण असली तर तुम्ही आम्हाला सांगा. इथे बसलेले आजी, परत एक दोघी मागे मला त्यांनी सांगितलं की आम्हाला एकही रुपया अजूनपर्यंत मिळालेला नाही. आपण हा मेळावा याच्यासाठी घेतला आहे ताई,
सगळ्या माऊलींच्या ज्या काही समस्या आहे त्या आपण पूर्णपणे सोडवण्याचा इथे प्रयत्न करणार आहे. कुठलाही कोणाची काही अडचण असेल तर सांगा, परत एकदा सांगते, जसं या माऊलींनी सांगितलं, मागे एक दोघींनी सांगितलं, आपण नक्की त्याच्यावर उपाय शोधणार आहे, उपाय काढणार आहे. आपण ताई पण इथे त्याच्यासाठी बसलेले आहे. ठीक आहे. आणि आता ज्या महिला आल्या त्यांनी थोडं साईडला ऍडजस्ट व्हा आणि रस्ता मोकळा सोडा, कारण 15 ते 20 मिनिटात पाहुण्यांचे आगमन होणार आहे. परत तुम्हाला मध्येच उठावं लागेल.